नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला करूया आजच्या दिवसाची सुरुवात. आणि छानपैकी दिवसाची सुरुवात अशी झालेली आहे. आणि यश गेले आहे स्कूलमध्ये. तर स्कूलमध्ये गेल्यानंतर आंघोळ वगैरे झाले, सगळं आवरलं गेलं आहे. त्याच्यानंतर मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि कपडे वगैरे पण धुवून घेणार आहे. पण सगळ्यात आधी सकाळचं काय रुटीन ठेवायचं, आपले सगळे आंघोळ वगैरे झाले, टिफिन वगैरे झाला, सगळे गेले की त्याच्यानंतर घरातली जी रोजची कामं असतात ते डब्बे वगैरे आधी साफसफाई असं करून घ्यायचं. म्हणजे आपलं किचन आणि घर ऑर्गनाईज असं राहतं आणि छानपैकी पॉझिटिव्हिटी वाईब्स आपल्या घरामध्ये येत असतात. तर तेच मी ते करून घेत आहे. आणि डेलीचं एक अशी रुटीन लावून घ्यायचं आपल्याला की ऑटोमॅटिक आपले हात ते करण्यासाठी जातात. तर माझं डेलीचंच रुटीन आहे हे. तर मी सकाळी सगळं आवरलं गेलं, टिफिन वगैरे झाला की ज्या टायमाला घर झाडझूड वगैरे करून घ्यायची असते, बाकी सगळं झाल्यावर त्याच्यानंतर सगळे जे भांडे वगैरे असतात किचनचे, सगळे डबे वगैरे सगळ्यांवर धूळ अशी थोडीफार उडतेच. त्याच्यामुळे मग सगळे पुसून वगैरे घेत असते. म्हणजे आपण जेव्हा डीप क्लिनिंग वगैरे करतो त्या टायमाला आपल्यावर जास्त असं लोड पडत नाही आणि डेलीच्या डेली छान आणि असं सुंदर आपलं घर दिसतं, सगळं ऑर्गनाईज दिसतं, जागच्या जागेवर सगळ्या वस्तू दिसतात. सकाळी उठल्यावर संध्याकाळपर्यंत तर थोडंसं इकडे तिकडे होतं. घरात मुलं असले म्हणजे सगळी वस्तू इकडे तिकडे करणारच आहेत. आणि बहुतेकशा अशा बारीक सारीक वस्तू इथे फ्रीजवर यशने पलकने ठेवलेल्या असतात आणि काही वस्तू त्या मीही ठेवते. तर अशा पद्धतीने त्यासुद्धा व्यवस्थित उचलून घेते आणि जागेवर ठेवते. त्याच्यानंतर सगळी पुसपास करून घेते. डब्यांवरची धूळ झाळ आणि थोडंफार कुठे जाळा दिसलं असेल ते सुद्धा मी काढत असते. तर अशा पद्धतीने सकाळचं रुटीन ठेवते. रॅकवरचे स्टँडवरचे जे भांडे असतात त्यांच्यावरसुद्धा एखादा कपडा मी असा पटकावून घेते, कारण बारीक धूळ उडलेली असते. तर ते स्वच्छ ठेवलं की दिवसभर छान अशी स्वच्छ आपली क्लीन भांडी दिसतात. तर असं प्रकारे ऑर्गनाईज ठेवण्याचा माझा प्रयत्न असतो. तर हे काम मी डेली करत असते. मग छोटे मोठे कोणती वस्तू इकडे तिकडे ठेवली गेली असेल तर ती मी व्यवस्थित जागेवर करून ठेवते. कारण ज्या वस्तूंची जागा जिथे आहे कशी म्हणजे हाताशी आपल्या येतं त्या पद्धतीने मी इथे वस्तू ठेवलेल्या आहेत की जेणेकरून आपण काही बनवणार असो तर त्या टायमाला आपल्या हातात ती वस्तू आली पाहिजे, लगेच हात लावता असतं. म्हणून मी वस्तूंची जागा जशी ठेवली आहे आधीपासून त्याच जागेवर असते. आणि मुलांनाही सांगितलेलं आहे की एखादी वस्तू घेतली तर ती त्याच जागेवर ठेवायची. तर इथे सगळं किचनच्या खालीसुद्धा असं आहे, नॉन मॉड्युलर किचन आहे हे. तर ह्या पद्धतीने मी ठेवत असते. जास्त काही असं हे नाही आहे. तर ह्या पद्धतीने ऑर्गनाईज करून ठेवलेले आहे. बरण्या वगैरे नाही पण डबे भरपूर आहेत माझ्याकडे. तर जितकं थोडंफार लागतं ते पॅकेटच मी किराण्याचे आणलेले डब्यांमध्ये ठेवत असते. तर आता इथे भाजी वगैरे आणली होती तर अशा पद्धतीने साफसफाई किचनची करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर झाडझूड करते आणि भाजी वगैरे आणली होती संध्याकाळी ती काढून घेतलेली आहे पिशवीतून. पिशव्या वगैरे झटकून साफ करून कपाटात वगैरे ठेवून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर बेडरूममध्ये आलेल्या आहे, ठेवून घेतल्या. आणि इतका आभाळ आलेला आहे आणि खूप अशी गरमी होत आहे बाहेर. त्याच्यामुळे मग हातपाय वगैरे धुवून घेतले. आता मी इतकं काम करतच मला खूप गरमी झाली. त्याच्यानंतर कपडे वगैरेही धुवून तर ठेवलेलेच आहेत पण वाळत घालायचे बाकी आहेत. आणि पलक आहे घरी, तिला थोडं अजून व्हॅकेशन आहे तर ती थोडेफार वरचं काम आवरून घेते, झाडू पोछा वगैरे. आणि हॉलमधलं पुसायचं वगैरे आणि बेडशीट वगैरे सगळं व्यवस्थित करायचं. हे बघा सगळं ऑर्गनाईज ठेवलेलं आहे. तिलासुद्धा तशीच सवय मी लावत आहे. आपण जसं करतो तसंच मुलं करतात, म्हणून या सवयी आपल्याला असायला हव्या. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला करूया आज दिवसाला सुरुवात. तशी झालेली आहे, बाकीची सगळे कामं झालेली आहेत करून. आता बघूया पुढची काय काय अजून कामं होतात ते बघूया. आता कपडे वगैरे धुवून घेतले, वाळत घालायचे बाकी आहेत, कारण त्यांचं पाणी वगैरे निघलं की मग वाळत घालते. हे बघा इथे, नाही तर मग पूर्ण पाणी पाणी होते गॅलरीत. आणि वातावरण बघा असं आभाळासारखं असतं पण पाऊस नाही येत आणि खूप गरमी व्हायला लागली. सकाळी थोडी हवा वगैरे होती, आता नाही आहे. बघू आता कपडे काढून घेतलेले आहेत कालच्या वाळलेले. हे बघा आता मी घड्या वगैरे करून घेते कपड्यांच्या. हे बघा कपड्यांच्या घड्या वगैरे करून घेत आहे. पॅन्टची घडी मी अशा पद्धतीने करत असते की जेणेकरून कपाटामध्ये स्पेस कमी आहे तर जास्तीत जास्त कपडे मावे, त्यासाठी या पद्धतीने कपडे फोल्डिंग करून घ्यायचे आहे. पॅन्टचा जो एक भाग आहे तो ह्या साईडला घ्यायचा, तिरप्या साईडला त्रिकोणी करून. आणि मग जो खालचा असतो त्याला वर फोल्ड करत यायचं आणि अशा पद्धतीने वाळून घ्यायचं आहे.
आणि मध्ये उरलेला भाग टक करायचा फोल्डिंगच्या मध्ये, म्हणजे पॅन्टचे घडी सुटत नाही, काहीच नाही. तुम्ही कितीही विस्कटलं तरी, कारण मुलं एक ड्रेस काढायला गेलं की दुसरा लगेच विस्कटतात. म्हणून मी अशा पद्धतीने कपड्यांच्या घड्या करून घेत असते. पण मोबाईल लावलेला होता ना, तर खूप अंधारा वगैरे येतं आहे, कारण मी मग अशीच म्हटले तुम्हाला आवाळ आलेला आहे. मोबाईलमध्ये काय झालं काय माहिती प्रॉब्लेम, त्याच्यामुळे. तर आता टी शर्टसुद्धा आपण जसा नवीन घेतो त्या टायमाला घडी असते ना, तशीच घडी करायची आहे. आणि हे बघा, पण पुढचा जो गळ्याचा भाग असतो तो पुढे घ्यायचा आणि मागचा जो आहे तर गळ्याच्या भागाच्या मध्ये टक करायचा आहे. तर अशा पद्धतीने टी शर्टची किंवा मग शर्टची घडी तुम्हाला करून घ्यायची आहे, की जेणेकरून त्याची घडी सुटणार नाही. तर हे बघा, जीन्स पॅन्टची अशा पद्धतीने मी तुम्हाला एक वेळा दाखवलेली आहे घडी, तर त्याच पद्धतीने करायची आहे. तर किती जाड जीन्स असली तुमची तर कमी जागेमध्ये अगदी छान पद्धतीने मावतात, कारण दुसऱ्या कपड्यांची घडी वगैरे विस्कटत नाही. म्हणून याच पद्धतीने करायचे आहे. तर ड्रेससुद्धा त्याच पद्धतीने घडी करायचं आहे, ज्या पद्धतीने नवीन कपडे टी शर्ट वगैरे घेताना घडी असते ना, तर तशी घडी करून त्याच्या बाह्या साईडला करून घ्यायच्या. आणि जो भाग आहे तो गळ्याच्या याच्यामध्ये खालचा भाग टक करायचा आहे आपल्याला, आणि जे बाह्या असतात त्यासुद्धा टक करून घ्यायच्या आहे मधल्या घडीमध्ये. तर अशा पद्धतीने आपल्याला कपड्यांच्या घड्या करून घ्यायच्या आहेत. बघा, छानपैकी कपडे घड्या करून झालेले आहेत. आणि अशा पद्धतीने घड्या केल्या ना, तर तुम्ही कपाटात ठेवा, किंवा मग तुमचे कधीतरीच घालण्याचे कपडे असतील किंवा मग डेली यूजचे कपडे असतील, सगळे अशा पद्धतीने घड्या केली ना तर अगदी कंप्लीट राहतं आणि कमी जागेमध्ये जास्त कपडे मावतात. तर अशाच पद्धतीने घड्या वगैरे करत जा तुम्ही सुद्धा. आणि तुमच्याकडे अजून नवीन काही आयडिया असेल तर नक्कीच तुम्ही मला सजेशन करू शकता. तर कपडे वगैरे घड्या करून घेतलेले आहे. आता हे ठेवते आणि थोडं किचनचं काम बाकी आहे आणि कपडे वगैरे वाळत घालते. आता सकाळी सकाळी बघा हीच सगळी कामं असतात. कपडे वगैरे केव्हाचेच धुतले होते, मग ते आता वाळत वगैरे घालून देते मी, की पाऊस येतो काय. आज भरपूर असे कपडे होते, बेडशीट वगैरे, पिलो कवर वगैरे सगळं काढलेलं आहे ते धुण्यासाठी. तर हे बघा, बाहेर आभाळ वगैरे आलेलं आहे आणि अंधार वगैरे झाला आहे सकाळीच. आता सकाळचे मला 9:30 पावणे 10च वाजलेले आहेत, 10 वाजत आहेत. तर भाजी वगैरे काढून घेतली होती, ती साईडला ताटामध्ये ठेवून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता चहाचे काही भांडे होते नाश्त्याची, ती सगळी मी ते धुवून घेत आहे, कारण सगळं जागच्या जागे व्यवस्थित वस्तू ठेवल्या आणि किचन ओटा वगैरे साफ ठेवला की मग अगदी छान असं किचन ओटा वगैरे आपला दिसतं. छोटा असला तरी मग तिथे स्पेस असते आणि आपल्याला दुसरं काम करण्यासाठी जागा मोकळी होते. तर चला, काल मस्तानी बनवली होती मीने, मँगो मस्तानी. तर ते तुमच्यासोबत मी पुढे शेअर करत आहे. काल संध्याकाळी बनवली होती, तर नक्की बघा पूर्ण. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशी मँगो मस्तानी बनवणार आहे. पुण्याची फेमस आहे अगदी. तर आपण घरच्या घरी कशी बनवू शकतो अगदी साध्या सोप्या साहित्यांमध्ये. तर चला बघून घेऊया कशी बनवायची आहे ते. तर ते सगळं साहित्य मी इथे घेऊन घेतलेलं आहे. हे बघा, मँगो कट करून घेतलेले आहेत, मिल्क लागणार आहे आपल्याला म्हणजे दूध, इथे ड्रायफ्रूट लागणार आहे थोडेफार, आणि साखर, आणि आपल्याला व्हॅनिला आईस्क्रीमसुद्धा लागणार आहे. तुम्ही घरी बनवू शकता, नाही तर मग वेगवेगळ्या फ्लेवरची आईस्क्रीमही यूज करू शकता त्याच्यामध्ये. तर मी व्हॅनिला फ्लेवरची आईस्क्रीम घेणार आहे आणि थोडासा आईस लागणार आहे आपल्याला. तर चला बघूया पुढे प्रोसेस कशी आहे ती पूर्ण बघा. सगळ्यात आधी इथे आपल्याला शुगर टाकून घ्यायची आहे. आपले मँगो किती घेतले, किती क्वांटिटीत बनवायचे त्यानुसार घ्या. तर 1 वाटी साखर टाकून घेतलेली आहे. हे स्वीट आहे तसं जरूर नाही त्याला, पण घेतली थोडीशी. आणि इथे मँगो कट केलेले टाकून घ्यायचे. 3 मँगो कट करून घेतलेले आहेत. बर्फाचे खडे टाकून घ्यायचे 2-3 आपल्याला छानपैकी चिल्ड होण्यासाठी. तसं दूध टाकून घ्यायचं. इथे अर्धा कप दूध घ्यायचंय. आता याला ग्राइंड करून घ्यायचं मिक्सरमध्ये बारीक. आता आपलं ज्यूस तयार झालेला आहे. तर हे भांड्यात काढून घेतलं मी. आता ग्लासामध्ये आपण सर्व करून घेऊया. सगळ्यात आधी इथे खाली मँगोचे थोडेसे चंक्स टाकून घ्यायचे आपल्याला. बारीक कट केलेला मँगो टाकून घ्यायचा, म्हणजेच काय टाकून घ्यायचं आहे. हे बघा खाली टाकून घ्यायचे. हे बघा बरोबर मग तो उजळण्यासाठी थोडीशी टुटी फुटी टाकून घ्यायची याच्यामध्ये.
आणि ते फ्रीजर मँगो शेक बनवलेला आहे ते टाकून घ्यायचंय. तर मँगो शेक आता सगळ्या ग्लासांमध्ये आपण टाकून घ्यायचा आहे. परत आपल्याला याच्यावर व्हॅनिला आईस्क्रीम टाकून घ्यायचंय. आता याच्यात ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे वरून सुद्धा. आपण खाली जसा लेअर केला ना तसाच लेअर आपल्याला इथे खाली करून घ्यायचा आहे, वर करून घ्यायचा आहे. सॉरी, फुटी फुटी टाकून घ्यायची वरून सुद्धा. अगदी छान दिसते. आणि तुम्ही चेरी सुद्धा लावू शकता याच्यावर. आंब्याचे चंक्स आपण बारीक कट करून घेतले ते टाकून घ्यायचे. तर छानपैकी आपली मँगो मस्तानी बनवून तयार झालेली आहे, पुण्याची फेमस. आणि व्हॅनिला आईस्क्रीम मी इथे घेतलंय, तुम्ही कोणतंही घेऊ शकता जसं मी आधी सांगितलं. तर अगदी छान आणि टेस्टी, अगदी थंडी थंडी तयार आहे. तर नक्की तुम्ही सुद्धा तुमच्या किचनमध्ये ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली. हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नवीन नवीन नोटिफिकेशन ही तुम्हाला तुमच्या मोबाईलवर भेटत राहील.